नमस्कार. मी शेखर करमरकर आणि मी करमरकर वेलनेस सेंटर या नावाचं एक प्रोग्राम चालवतो. तर हा प्रोग्राम कशासाठी आहे, त्यात मी काय करतो आणि तुम्हाला ह्याच्यातून काय फायदा होईल, हे सगळं व्यवस्थित सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. कारण एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघितला, की मग तुम्हाला व्यवस्थित ह्याची कल्पना येईल, की ह्यात काय केलं जातं, त्याच्यातून काय फायदा मिळू शकतो आणि ह्याच्यातून काय अपेक्षित आहे. तर करमरकर वेलनेस सेंटर ह्याचा मुख्य उद्देश असा आहे, की आपल्याला जे विविध प्रकारचे रोग होतात, त्यात लाईफस्टाईल डिसीजेस म्हणून एक मोठा प्रकार आहे. लाईफस्टाईल म्हणजे आपलं खाणं, आपला व्यायाम, आपली ॲक्टिव्हिटी, आपली झोप ह्याच्याशी संबंधित जर काही प्रॉब्लेम झाले, काही गडबड झाली, म्हणजे आपलं खाणं-पिणं नीट होत नसेल, आपली झोप नीट होत नसेल, तर मग आपल्याला काही रोग होतात. त्याला आपण म्हणतो लाईफस्टाईल डिसीजेस. आता हे सगळीकडे खूप कॉमन आहेत. आता ह्याची उदाहरणं द्यायची जर झाली, तर ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, लठ्ठपणा किंवा ओबेसिटी आहे. नंतर पी-सी-ओ-डी आहे, म्हणजे बायकांच्या ओव्हरीचा जो प्रॉब्लेम असतो, तर पी-सी-ओ-डी म्हणतो त्याला आपण, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा सिंड्रोम. नंतर ॲक्ने किंवा मुरूम आहेत, चेहऱ्यावरती येणारे किंवा पाठीवरती येणारे. तर अशा बऱ्याच प्रकारच्या लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत, तर त्याचं कारण हे आपलं लाईफस्टाईल आहे. आणि त्याच्याबरोबरीने दुसऱ्या एक प्रकारचे रोग आहेत, ज्याला आपण ऑटो इम्यून डिसीजेस असं म्हणतो. ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची इम्यून सिस्टीम किंवा इम्युनिटी ही आपल्याविरुद्धच काम करते. म्हणजे नॉर्मली जेव्हा आपल्याला काही इन्फेक्शन होतं, म्हणजे न्यूमोनिया झाला आहे, डायरिया झाला आहे, कॉलरा झाला आहे किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होतं आहे, तेव्हा आपल्या शरीरामध्ये इम्यून सिस्टीम किंवा आपले सैनिक असतात लढणारे, आपल्या रक्तामध्ये असतात, शरीरामध्ये असतात. तर ते ह्या जंतूंविरुद्ध काम करतात. त्याला आपण इम्युनिटी म्हणतो. परंतु बऱ्याच वेळा हे इम्युनिटीची जी आपली सिस्टीम आहे, ती आपल्या स्वतःच्या शरीराच्या काही भागांविरुद्ध काम करते आणि ते भाग नष्ट करते. आता उदाहरणार्थ सोरायसिस हा एक आपल्या कातडीचा होणारा ऑटो इम्यून डिसीज आहे. ज्याच्यामध्ये आपली इम्यून सिस्टीम आपल्या कातडीवरतीच काम करते आणि मग आपल्याला तो सोरायसिस होतो. तर असे विविध प्रकारचे ऑटो इम्यून डिसीजेस आहेत. त्यात सोरायसिस आहे, क्रॉन्स डिसीज, इन्फ्लेमेटरी बाउल सिंड्रोम. आता हे दोन्हीमध्ये सारखा डायरिया लागणे किंवा पोट गडगडणे, पोट दुखणे वगैरे प्रकार होतात. नंतर थायरॉईडचे प्रॉब्लेम्स आहेत. अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे आपल्या पाठीचं दुखणं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑटो इम्यून डिसीजेस असतात. आणि त्या डिसीजेसना क्युअर किंवा त्याला उपाय नाही. फक्त त्याचे जे परिणाम आहेत ते आटोक्यात ठेवणे एवढंच आपण आपल्या औषधांनुसार करत असतो. तर हे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत, ते आपण बरे करत नाही. त्याला क्युअर असा नाही आहे. तर ते आपण कंट्रोलमध्ये ठेवतो. आणि आपण डायबिटीजसाठी, ब्लड प्रेशरसाठी ज्या काही गोळ्या घेतो, औषधं घेतो, हा बँडेड अप्रोच आहे. म्हणजे तात्पुरती मलमपट्टी जसं आपण करतो, त्याप्रमाणे हा आपण ट्रीटमेंटचा भाग आहे त्याच्यात. तर हे काही कामाचं नाही. म्हणजे जर आपल्याला एखाद्या रोगासाठी जर आयुष्यभर औषधं घ्यायला लागत असतील, तर थोडक्यात तो डिसीज आपण ट्रीट करत नाही आहे, तो आपण फक्त कंट्रोल करतो आहे. आणि ऑटोइम्यून डिसीज आणि लाईफस्टाईल डिसीज ह्या दोन्हीसाठी आपलं आहार सुधारणे, आपली लाईफस्टाईल सुधारणे हे फार आवश्यक आहे. जर आपण आपला आहार सुधारला, तर हे डिसीज नक्की कंट्रोलमध्ये येतात आणि बऱ्याच वेळा त्याच्यासाठी औषध घ्यायची गरज राहत नाही. आता हे सगळं करण्यासाठी मी एक प्रोग्राम बनवला आहे. तर तो प्रोग्राम असा आहे,
की मी ऑनलाईन तुम्हाला भेटतो. त्याच्यामुळे तुम्ही घरीच थांबताय. तुम्ही कुठेही जायची गरज नाही. साधारणतः पाऊण ते 1 तास हा एक सेशन चालतो. ज्याच्यामध्ये Zoom किंवा Google Meet अशा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी पेशंटशी आणि पेशंटबरोबर जो कोणी नातेवाईक किंवा घरचा एखादा सदस्य असेल, त्यांच्याबरोबर मी 1 तास बोलतो आणि साधारणतः 8 ते 10 वेळा असे सेशन्स करायला लागतात. आणि हे जे काही आजार आहेत, ते आटोक्यात येण्यासाठी साधारणतः 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. त्याच्यामुळे सुरुवातीच्या 8 ते 10 सेशन्स झाल्यानंतर मग दर महिन्याला 1 असं सपोर्टसाठी मी सेशन्स ठेवतो. त्याच्यामध्ये मुख्यतः अर्धा तास हा तुमचं खाणं-पिणं काय आहे हे समजावून घेणे आणि त्याच्यावरती काही सूचना करणे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही खाण्यामध्ये अमुक गोष्ट वाढवली पाहिजे, अमुक कमी केली पाहिजे किंवा ह्या अमुक-अमुक गोष्टींचा समावेश केला पाहिजे. अशा प्रकारचं ते सगळं असतं. ज्याच्यामध्ये मी फूड डायरी म्हणजे तुम्ही जे काही खाताय, पिताय, झोपताय हे सगळं लिहून कसं ठेवायचं आणि त्याचा आपण मॅनेजमेंटसाठी फायदा कसा करून घेतो हे मी शिकवतो. हे झालं 1 तासापैकी अर्ध्या तासामध्ये हे चालतं. आणि राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये दरवेळेस मी एक वेगळा टॉपिक घेऊन त्याच्यावरती व्यवस्थित शिकवतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जे काही खातो, म्हणजे आता समजा बिस्किट पुडा असेल, तर बिस्किट पुड्यावरचं लेबल कसं वाचायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक घटक आहेत ते नाही कसं ओळखायचं आणि मग एखादी गोष्ट खायची का नाही हे न्यूट्रिशन लेव्हलवरनं आपण कसं ठरवू शकतो. इथपासून मी सुरुवात करतो आणि मग नंतर प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स असे वेगवेगळे टॉपिक्स आपण दरवेळेस घेतो, ज्याच्यामुळे तुमचं खाणं हळू सुधारत जातं. आणि साधारणतः 4 ते 6 महिन्यामध्ये जर तुम्ही लठ्ठ असाल, तर तुमचं वजन एक बऱ्याच अंशी म्हणजे 10 ते 15% कमी होईल. जर तुम्हाला कातडीचे आजार असतील, एक्झिमा असेल, डर्मॅटायटिस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोइम्यून डिसीजेस असतील, म्हणजे त्याच्यामध्ये थायरॉईड आहे, सोरायसिस आहे, तर हे सगळे कमी होतात आणि बऱ्याच वेळा नाहीसे होतात. आणि नंतर मग मी हे जे काही तुमचा आजार बरा झाला आहे, तो तसाच राहावा. म्हणजे लठ्ठपणा कमी झाला असेल, तर तो पुन्हा जाड होऊ नये. डायबिटीज कमी आला असेल, तर पुन्हा वाढू नये. म्हणून काय करता येईल, ह्याचं पण मी नंतर मार्गदर्शन करतो. तर हा सगळा जो प्रोग्राम मी बनवला आहे, त्याच्यासाठी 6 महिन्याचा कालावधी धरून चाला आणि ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं औषध वापरत नाही. मलम नाही, गोळ्या नाही, इंजेक्शन नाही. त्याच्यामुळे हा कुठलाही खर्च तुम्हाला नाही आहे. जो काही खर्च आहे तो खाण्यापिण्याचाच आहे. रादर तुम्ही जे काही बऱ्याच गोष्टी खाताय, म्हणजे उदाहरणार्थ पिझ्झा खात असाल, आईस्क्रीम खात असाल, तर ते आपण कमी करतो. त्याच्यामुळे त्याचा खर्च वाचतो. त्याच्यामुळे मी ह्या प्रोग्राममध्ये तुम्हाला कुठलाही ॲडिशनल खर्च लावत नाही. नंतर मी कुठल्याही प्रकारचं प्रमोट करत नाही. म्हणजे अमुक प्रोटीन पावडर घ्या किंवा अमुक व्हिटॅमिन्स घ्या किंवा अमुक टॉनिक घ्या, असं मी काहीही सांगत नाही. त्याच्यामुळे मी जे काही सांगतो ते व्यवस्थित जे आपल्या शास्त्रशुद्ध आहार कसा असावा ह्याच्याशी संबंधितच असतं. बाकी काहीही वावगं त्यात सांगितलं जात नाही. आता उत्तरोत्तर मेडिकल ट्रीटमेंट ही खूप महाग होत चाललेली आहे. जर तुम्हाला हार्ट अटॅक एक आला आणि जर तुम्हाला ICUमध्ये 2 ते 3 दिवस जरी राहायला लागलं किंवा त्याचं ऑपरेशन करायला लागलं, तर सगळा खर्च हा 5 ते 10 लाखाच्या दरम्यान सहज जातो. परंतु जर तुम्ही माझा कोर्स केलात आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचा आहार बदलला, तुमचं लाईफस्टाईल बदलली, तर तुम्हाला ब्लड प्रेशर कमी होईल, तुम्हाला किडनीचे प्रॉब्लेम्स कमी येतील, तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम्स कमी येतील, तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स कमी येतील, तुमचं एकंदरीत स्टॅमिना वाढेल, हॅपीनेस वाढेल, स्ट्रेस कमी होईल, डिप्रेशन कमी होईल. म्हणजे मी हे काही गंमत म्हणून नाही सांगत आहे, की हे पेशंट्सला मिळालेले इफेक्ट्स आहेत माझ्याकडे, मी ते दाखवू शकतो आणि ह्यात तुम्हाला बाकी कुठलाही वावगा खर्च होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये तुमचं मेडिकलची बिलं वाचवायची असतील आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझी वेबसाईट आहे karmarkarwellness.com या वेबसाईटवरती जा. तिथं मी बरीचशी माहिती लिहिलेली आहे जे मी आत्ता सांगितली आहे. आणि तिथे एक कॉन्टॅक्ट फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, ईमेल, फोन नंबर आणि तुम्हाला काय होतंय किंवा कशासाठी तुम्ही हा कोर्स करणार आहे ह्याची थोडक्यात माहिती लिहा आणि मग मी तुमच्याशी संपर्क साधून बाकीची सविस्तर माहिती देऊ शकेन. त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठलाही ऑटोइम्यून डिसीज असेल, कुठलाही लाईफस्टाईल डिसीज असेल, तर तुम्ही हा कोर्स करा आणि मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला ह्याचा व्यवस्थित फायदा होईल. धन्यवाद.